भेसळयुक्त दूध, बनावट पनीर, बनावट औषध एवढंच काय तर तुकाराम मुंढेंच्या कारवाईपासून दशकानुदशकं सुरू असलेल्या हॉटेल्सना सुद्धा वाचता आलं नाहीये. अन्न आणि औषध प्रशासन विभागाची सूत्र हाती घेतल्यापासून आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कारवायांचा धडाकाच सुरू केलाय. त्यांच्या कारवायांचा मोर्चा सध्या मुंबईकडे वळलाय. दक्षिण मुंबईतील प्रसिद्ध रुस्तम आईस्क्रीमवर कारवाई केल्यानंतर आता मुंबईतील प्रसिद्ध अशा 3 हॉटेल्सना सुद्धा टाळे ठोकण्यात आलेत. त्यामुळे मुंबईकरांनो, तुम्ही जर बाहेर खात असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कोणत्या हॉटेल्सचा परवाना एफडीएनं रद्द केलाय, तपासणीत नेमकं काय सापडलंय, सगळं जाणून घेऊयात. नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय लोकमत. एफडीए कडून राज्यभरात अनेक ठिकाणी धाडी टाकल्या जात असून दूध आणि अन्नातील भेसळ करणाऱ्यांविरोधात कारवाई केली जाते. अस्वच्छ किचन, एक्सपायरी झालेलं सामान, अटींचं उल्लंघन करणं आणि स्वच्छतेच्या नियमांकडे दुर्लक्ष झाल्याच्या अनेक तक्रारी मुंबईतून सुद्धा एफडीएला प्राप्त झाल्या. मग काय, तुकाराम मुंढेंनी त्यांचा मोर्चा मुंबईकडे वळवला. पहिली कारवाई झाली ती मुंबईतील प्रसिद्ध अशा रुस्तम आईस्क्रीम सेंटरवर. एफडीएच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीत त्यांना स्वच्छतेसंदर्भातील काही त्रुटी आढळून आल्या. अन्न हाताळण्याच्या प्रक्रियेत नियमांचं पालन न झाल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. उंदीर असेल, झुरळ असेल, अस्वच्छ किचन असेल, या सगळ्या गोष्टी आढळल्या. त्यानंतर या आईस्क्रीम सेंटरचा परवाना रद्द करण्यात आला. त्यानंतर सगळ्यात मोठी कारवाई झाली आहे ती मुंबईतील प्रसिद्ध 3 हॉटेल्सवर. त्यांचे परवाने रद्द करण्यात आलेत. मुंबईतील हॉटेल्स पाहणी दरम्यान 3 हॉटेल्सच्या किचनमध्ये अस्वच्छता आढळून आली. त्यानंतर ही कारवाई एफडीए कडून करण्यात आली आहे. हे हॉटेल्स नेमके कोणते ते सुद्धा जाणून घेऊ. मुंबईतील भेंडी बाजार आणि उमरखाडी परिसरातील 3 हॉटेल्सना एफडीएनं दणका दिलाय. शालीमार हॉस्पिटॅलिटी, नूर मोहम्मद हॉटेल आणि रहमानिया रेस्टॉरंट या 3 हॉटेल्सचे परवाने रद्द करण्यात आलेत. आता या 3 हॉटेल्समध्ये एफडीएला नेमकं काय सापडलं, ही कारवाई नेमकी एफडीएनं का केली आहे ते सुद्धा सांगते. पहिलं हॉटेल आहे शालीमार हॉस्पिटॅलिटी. नोटीस देऊन सुद्धा 25 गंभीर त्रुटी या हॉटेल्समध्ये आढळल्या. 14 जुलै 2026 या हॉटेलचा परवाना निलंबित करण्यात आला. दुसरं हॉटेल आहे नूर मोहम्मदी हॉटेल. अस्वच्छ स्वयंपाकघर, काळ्या तेलाचे थर, माशा कीटकांचा मुक्त प्रवेश, पिण्याच्या पाण्याच्या चाचण्यांचा अभाव, या सगळ्या त्रुटींमुळे याचा परवाना निलंबित करण्यात आला. तिसरं आहे उमरखाडीमधलं रहमानिया रेस्टॉरंट. निकृष्ट साठवणूक, गांजलेली उपकरणं, भिती छतांची दुरावस्था आणि पिण्याच्या पाण्याच्या चाचण्या न केल्याने त्यांचा परवाना सुद्धा तात्काळ निलंबित करण्यात आलाय. त्यामुळे तुकाराम मुंढेंच्या या कारवाया मुंबईतील या प्रसिद्ध हॉटेल्सवर करण्यात आलेल्या आहेत. मुंबईचा विचार केला तर मुंबईकर हे जास्त करून बाहेर खातात. अनेक हॉटेल्स आहेत, अनेक प्रसिद्ध हॉटेल्स आहेत जे मुंबईमध्ये गेली कित्येक वर्ष सुरू आहेत. याच प्रसिद्ध हॉटेल्सवर सध्या एफडीए कारवाई करताना दिसत आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली एफडीएचं पथक गेले कित्येक दिवस झाले अनेक तपासण्या करताय. अनेक ठिकाणी जाऊन, अनेक मुंबईतील प्रसिद्ध हॉटेल्समध्ये जाऊन तपासणी करताय. अस्वच्छ किचन असेल, अनेक कीटकांचा मुक्त संचार असेल, अस्वच्छता असेल, या सगळ्या गोष्टी या हॉटेल्समध्ये आढळतात आणि ही कारवाई सध्या करण्यात येते. फक्त 3 हॉटेल्सवर कारवाई होऊन एफडीए थांबणार आहे का, तर नाही. या 3 हॉटेल्सवर कारवाई झाल्यानंतर आता एफडीए नेमकं कोणत्या कोणत्या हॉटेल्सवर कारवाई करतं, कोणत्या कोणत्या हॉटेल व्यावसायिकांचे धाबे दणाणतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. दरम्यान एफडीएनं हॉटेल व्यावसायिकांसाठी काही नियम घालून दिलेले आहेत. म्हणजे काय, तर प्रत्येक हॉटेल्समध्ये पिण्याचं पाणी मोफत असणं बंधनकारक असणार आहे. बिस्लरीची बॉटल देण्याऐवजी त्यांनी हॉटेलमधलं स्वच्छ पाणी द्यावं.
काळं तेल जे तळण्यासाठी वापरलं जातं त्याचा डबल वापर होऊ नये असे अनेक नियम एफडीएने सध्या हॉटेल व्यावसायिकांसाठी घातलेले आहेत. पण सर्रासपणे या नियमांचं उल्लंघन होताना सध्या मुंबईतील अनेक हॉटेल्समध्ये पाहायला मिळतंय. हाच सगळा तपास सध्या एफडीए करतंय. ही 3 हॉटेल्सवर झालेली कारवाई फक्त ट्रेलर आहे. अनेक पुढे मुंबईमध्ये अशा कारवाया आपल्याला पाहायला मिळू शकतात. त्यामुळे एफडीए पुढे नेमक्या कोणत्या हॉटेल्सवर कारवाया करतं, एफडीएमुळे कोणत्या हॉटेल व्यावसायिकांचे धाबे दणाणतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.